नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। नुकतंच मित्रांनो एमपीएससी गट क 2025 साठीची जाहिरात जी आहे तर ती आलेली मित्रांनो, आणि याच्यामधील एक महत्त्वाचं पद तर ते म्हणजे जे आहे तर ते आपलं लिपिक टंकलेखक। तर या लिपिक टंकलेखन या पदाचं प्रमोशन नेमकं कसं होतं आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं प्रमोशन लगेच तुम्हाला 5 वर्षात तुम्ही डायरेक्ट क्लर्क पासून तर डायरेक्ट तुम्ही काय बनून जाणार एएसओ हे प्रमोशन जे आहे तर ते तुम्हाला मिळू शकतं, तेही अगदी 5 वर्षात। आणि हे प्रमोशन सर्वात फास्ट प्रमोशन जे आहे तर ते मानलं जातं। कधीच असं होणार नाही की डायरेक्ट तुमची वेतन श्रेणी 1 आहे आणि त्याच्या दुप्पट पेक्षा जास्त तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे तर ती फक्त 5 वर्षात मिळते, असं कुठलंही डिपार्टमेंट नाही, असं कोणतंही प्रमोशन नाही। एकमेव हे क्लर्क टू एएसओ प्रमोशन असणार आहे। तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आणि या एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तुम्ही तयारी करत असाल तर त्याची लाईव्ह बॅच आपण लॉन्च केली मित्रांनो, आरंभ 2.0। 10 ऑक्टोबर पासून याचे लाईव्ह क्लास जे आहेत तर ते ऑलरेडी सुरू झालेले आहेत। बॅच मध्ये लेक्चर कसे असतात यात युट्यूबला आपल्याकडे डेमो आहे, ते तुम्ही अवश्य बघा। आणि याची पूर्व प्लस मुख्य आणि पूर्व अशा बॅचेस लॉन्च झालेले आहेत इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, ते तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। आणि एमपीएससी कंबाईन 2025 ची ग्रुप बी ग्रुप सी साठीची एक मेंटरशिप बॅच पण आहे मित्रांनो, फक्त 1 रुपयात ही बॅच असणार आहे, म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी या बॅचला नक्कीच जे आहे तर ते एनरोल करायचं आहे। आता बघा, नुकतंच लिपिक टंकलेखन याच्या जे आहेत 852 जागा आलेत आणि मी तुम्हाला सांगतो की यांच्या जागांमध्ये 100% जे आहेत तर ती वाढ होणार आहे मित्रांनो। आगामी काळात याच्यात वाढ होते। दरवेळी असंच होतं की ज्या क्लर्कच्या जागा येतात तर ते सुरुवातीला कमी येतात, नंतर हळूहळू वाढत जातात। याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे तो म्हणजे तो 7000 पेक्षा जो जास्तचा लॉट आहे, तर त्याच्यापैकी बऱ्याच उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी चांगले पद मिळालेले आहेत, तर त्यांनी काही जॉईनिंग केलेलं नाही, तर तीही काही पद खाली असतील ना आता, तर ते पण तुम्हाला याच्यात जे आहे तर ते ऍड होताना दिसतील। 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचाय आणि तुम्ही नक्की फॉर्म जो आहे तर तो भरून ठेवला पाहिजे। आता तुम्ही जर पाहिलं, आता मी तुम्हाला काय सांगतो की हे जे तुमचं वेतन श्रेणी, याची वेतन श्रेणी तुम्ही बघा काय आहे, S6 19,900 63,200 हे S6 आहे। आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला इन हँड जवळपास 30,000 32,000 33,000 एवढं इन हँड येते बरं का सॅलरी क्लर्कला। पण तुमचं जे 5 वर्षानंतरचं एक प्रमोशन असतं ना एएसओचं, तर त्याच्यामध्ये वेतन किती मिळतं तुम्हाला, डायरेक्ट 77,000 94,000चं तुमचं येतं। आणि S6 वरून तुम्ही कशाला जातात मित्रांनो S16, असं होतच नाही मित्रांनो, एवढं खतरनाक प्रमोशन S6 वरून डायरेक्ट S16 पर्यंत तुम्हाला वेतन वाढ जी आहे तर ती मिळत असते। पण मित्रांनो हा काही प्रवास सोपा नाही, काही प्रत्येकाला हे भेटत नाही, कारण की याच्यासाठी असते विभागीय परीक्षा। आणि ही जर विभागीय परीक्षा तुम्ही दिली, तुमचं कॉम्पिटिशन फक्त क्लर्क सोबतच असतं। आणि कोणता क्लर्क, तो पण मंत्रालयीन क्लर्क, हे लक्षात घ्या। जे मंत्रालय विभागातील क्लर्क असतात तर त्यांना फक्त 5च वर्षात एएसओचं प्रमोशन जे आहे तर ते मिळू शकतं, फक्त त्यांना ती विभागीय परीक्षा जी आहे तर ती द्यावी लागते। आणि चांगलं असतं ना मित्रांनो, फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार ग्रुप बी मधून नाही जमलं, त्याला एएसओ होता, तो ग्रुप सी मधनं क्लर्क झाला, मंत्रालयीन क्लर्क झाला, तर पुढच्या 5 वर्षात तो एएसओ होऊ शकतो ना, कारण की त्याला काय आहे आता एक्झाम आहे, पण ती एक्झाम किती आहे, लिमिटेड आहे का, त्याच्यामध्ये मंत्रालयीन क्लर्कच त्याला जे आहे तर ते फॉर्म भरू शकतात। बघा ही 2025 ची एएसओ ची परीक्षा बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025। बघा याच्यामध्ये काय म्हटले, फक्त मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर निवडीद्वारे नियुक्त करण्याकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा 2025 मुंबई येथे संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे। प्रस्तुत परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। आता ही 2025 ची जाहिरात आहे, त्याच पद्धतीने बघा ही 2023 ची जाहिरात तुम्हाला इथं पाहायला मिळू शकते। आता त्यावेळी याची वेतन श्रेणी S14 होती मित्रांनो, आता ती काय झाली, डायरेक्ट S16 जी आहे तर ती झालेली आहे। ओके, त्याच्यानंतर पुढे तुम्ही हे पाहू शकतात, बघा ही 2022 ची जाहिरात तुम्हाला इथं पाहायला मिळते। म्हणजे काय की दरवर्षी आपल्याला ही जाहिरात जी आहे तर ती इथं बघायला मिळते। आता सध्या जी याची वेतन श्रेणी चालू आहे ना मित्रांनो, तर ते S16 चालू डायरेक्टली 44,900 ते 1,42,400। आणि तुमची क्लर्कची काय असते 19,900 ते 63,200 ही वेतन श्रेणी असते। तिथून या 19,900 च्या बेसिक पे वरून तुम्ही 5 वर्षात डायरेक्ट 44,900 च्या बेसिक पे ला जातात। आता इथं फक्त मंत्रालयीन विभागच असतात। मागच्या आता 25 ला जे ऍड आले त्याच्यामध्ये फक्त 23 पद आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता मित्रांनो याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण जे आहे तर ते कमीच असतं। याच्यामध्ये लक्षात घ्या की फक्त मंत्रालयीन विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेत पात्र आहेत।
मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील इतर कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरता अपात्र नाहीत, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पात्र नाही. एमपीएससी चे वगैरे पात्र करतात ते कधी कधी. बघा पुढचं, जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे 26 जून 2025 रोजी लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियमित सेवेची 5 वर्ष पूर्ण सेवा केलेले कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. म्हणजे काय की तुम्हाला लिपिक म्हणून, मंत्रालयीन क्लर्क म्हणून तुम्हाला 5 वर्ष कंप्लीट करणं हे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला जे आहे तर ते इथं प्रमोशन जे आहे तर ते मिळू शकतं डिपार्टमेंटल परीक्षेनुसार. बघा आता याच्यामध्ये तुमचे जो नियमित सेवाचा कालावधी आहे तर तो कसा गणला जातो. लिपिक टंकलेखन या पदावर आयोगाकडून जे काही कर्मचारी ज्या दिवशी नियुक्त झाले असतील त्या नियुक्तीच्या दिनांकापासून तुमचा दिनांकाची गणना जी आहे तर ती केली जाणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे याच्यामध्ये एक परीक्षा होत असते. ती परीक्षा कशा पद्धतीची असते. लेखी परीक्षा असते. एमसीक्यू पॅटर्न मध्ये 2 प्रश्नपत्रिका पाहायला मिळतात. 200 गुणांसाठी परीक्षा याची जी आहे तर ती पाहायला मिळते आणि लेखी परीक्षेतील अंतिम गुणांच्या आधारे तुमची अंतिम निवड जी आहे तर ती केल्यात येते. आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात त्या पद्धतीने असं तुम्हाला प्रमाणपत्र तुमच्या डिपार्टमेंट कडून जे आहे तर ते घ्यावं लागतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला परमिशन आणि बाकी तुमच्या सेवा कालावधी आहे त्याची सगळी नोंद जी आहे तर ती असते. याचा जो सिलेबस आहे तर तो नेमका कसा असतो लक्षात घ्या. मंत्रालय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील जी लिपिक टंकलेखक या पदावर ज्यांची 5 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे तर ती एएसओ ची डिपार्टमेंटल एक्झाम जी आहे तर ते देऊ शकतात. याच्यामध्ये प्रश्नपत्रिका 2, गुणांची संख्या 2 ची असते आणि ही परीक्षा फक्त मुंबई केंद्रावर जी आहे तर ती घेण्यात येते. आता बघा इथं पेपर क्रमांक 1 मध्ये कोणते कोणते विषय आहेत. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, शासनाशी संबंधित बाबी. याच्यामध्ये बघा 100 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. 1 तास एवढा वेळ तुम्हाला पाहायला मिळतो. आता पेपर 2 मध्ये काय मित्रांनो, कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती. आता विभाग अ कशाशी संबंधित आहे. मंत्रालय व आयोग यांच्या सामायिक कामकाजाविषयीचे घटक. विभाग ब फक्त मंत्रालयीन कामकाजाशी संबंधित घटक आणि विभाग क फक्त एमपीएससी शी संबंधित घटक. तर असे आपल्याला इथं पण 100 प्रश्न इथं पाहायला मिळतात. 100 प्रश्न इथं पाहायला मिळतात. तुम्ही म्हणाल अहो इथं तर 150 दिसत आहेत, तर एक असं सीन आहे. तुम्ही इथं बघा मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे. आता इथं काय असतं मित्रांनो, हे जे 2 विभाग दिलेले आहेत ना याच्यापैकी जे विभाग ए आहे तो हा कॉमन आहे सगळ्यांना, पण जे कोणी मंत्रालयामध्ये लिपिक आहेत तर त्यांना फक्त ब विभाग द्यायचा आहे. जे कोणी एमपीएससी मध्ये असेल त्यांना अ आणि क द्यायचंय. जे मंत्रालयामध्ये असतील त्यांना अ आणि ब म्हणजे 3 विभाग आहे. 3 पैकी तुम्हाला 2 विभाग देता येतात. ते पण कशानुसार तुम्ही जिथं ड्युटीला आहे त्याच्यानुसारच तुम्हाला जे आहे तर ते देता येतात मित्रांनो. अशा पद्धतीने बघा हा सिलेबस पण आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊन शकतात. त्यानंतर बघा हा एक सिलेबस आहे. विभाग अ मध्ये मंत्रालय व आयोग यांच्या सामायिक कामकाजासाठीचे घटक म्हणजे हा कॉमन सिलेबस आहे दोघांसाठीचा. पुढे ब हा फक्त मंत्रालयासाठी जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतो आणि क जो आहे हा फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविषयी पाहायला मिळतो. आताच नुकताच 30 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अवर सचिवांनी हा अभ्यासक्रम जो आहे तर तो प्रसिद्ध आपल्याला केलेला दिसतो. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर आता जरी लिपिक या पदावर रुजू झाले आणि तुम्हाला वाटतं की अरे एवढ्या कमी पेमेंटवर मी मंत्रालयात का काम करावं, कारण की तिथं 30-32 ते मुंबईमध्ये मी कसं काम करावं. पण जर तुम्ही सुरुवातीचे हे 5 वर्ष जर केले ना मित्रांनो तर तुम्हाला त्याच्यानंतरचं पुढचं प्रमोशन डायरेक्ट S16चं मिळतं आणि ते खतरनाक प्रमोशन आहे. इव्हन दो तुम्ही STI आणि PSIच्या पुढची वेतन श्रेणी तुमची घेतात, कारण की त्याची S14 आहे. S15 पण सोडून द्या, तुम्ही डायरेक्ट S16ला जे आहे तर ते हात लावतायत मित्रांनो. तर अशा पद्धतीने खूप चांगलं प्रमोशन मंत्रालयीन क्लर्क साठी जे आहे तर ते असतं. त्याच्याविषयी बऱ्याच उमेदवारांना माहिती नसते, त्याच्यामुळे ते फॉर्म भरत नाही किंवा मुंबई मंत्रालय हे जॉईन करत नाही. मुंबई मंत्रालय जॉईन करण्याचे हे पण जे आहे तर ते फायदे असतात मित्रांनो. आणि या MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मित्रांनो PYQ अनालिसिसची आपली बॅच जी आहे ना मित्रांनो तर ती आपण लॉन्च केलेली आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 399 प्लस GST म्हणजे 399 रुपयांमध्ये आहे ती. याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. हा नंबर दिलेला आहे, याला देखील तुम्ही कॉल करू शकतात. अनलिमिटेड वॉच टाइम सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी इथं अवेलेबल असणार आहेत. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.